नमस्कार. प्रमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपल्याला झटपट होणारी शिमला मिरचीची चमचमीत भाजी तयार करायची. घरातल्या साहित्यातून ही भाजी झटपट तयार होते. तुम्ही शिमला मिरचीची भाजी डब्याला सुद्धा नेऊ शकता. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अगदी मस्त लागते. शिमला मिरचीची भाजी करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची आहे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊयात. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला मस्त अशी चमचमीत शिमला मिरचीची भाजी तयार करायची. भाजी तयार करण्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. इथे 1/2 किलो शिमला मिरच्या घेतल्यात. मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेले. 3 मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे असे चिरून घेतलेले. 1 टोमॅटो घेतलाय चिरून. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. गरम मसाला 1/2 चमचा, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे, 4-5 मिरी घेतलेले, 2 चमचे दही, इथे 5 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलंय. आल्याचा 1 तुकडा घेतलाय छोटासा साल काढून. 1 कांदा इथे पातळ असा चिरून घेतलेला आहे. 4-5 लसूण पाकळ्या घेतल्यात. अर्धा चमचा कसुरी मेथी घेतले. 1/2 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण शिमला मिरच्या कापून घेऊया. आपण शिमला मिरचीचे देठ काढून शिमला मिरची बारीक चिरून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने देठ काढला की लगेच निघतो. असा आतल्या बाजूला दाबून घ्यायचा अंगठ्याने. हे बघा, अशी पातळ चिरून घ्यायची उभी. आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता शिमला मिरची. हे बघा, ह्या पद्धतीने असे मी लांब लांब तुकडे करून घेतलेत. आता सगळ्या मिरचीचे आपण असेच तुकडे करून घेऊया. हे बघा, सगळ्या शिमला मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता भाजीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपण अर्धा चमचा तेल घालूया कढईमध्ये. तेल आता गरम झालेलं आहे. आपण कांदा, लसूण आणि आलं घालूया. चांगलं आपण तेलावरती भाजून घेऊया. 1 मिनिटभर कांदा, आलं आणि लसूण आपण चांगला भाजून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं सुद्धा घालूया आणि छान सोनेरी रंगावरती सगळं चांगलं भाजून घेऊया. आता 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती चांगला सगळा मसाला भाजून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा चांगलं मऊ होईपर्यंत आपण सगळा मसाला चांगला भाजून घेऊया 1-2 मिनिटं. आता 2 मिनिटं चांगला सगळा मसाला आणखी मी भाजून घेतलेला आहे. गॅस बंद करूया आणि मसाला थंड होण्याकरता खाली काढून घेऊया. आता भाजलेला मसाला थंड होण्याकरता बाजूला काढून घेतलेला आहे कढईमधून. आता परत एकदा आपण कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. शिमला मिरचीचे कापून घेतलेले तुकडे आपण घालूया. आता तेलावरती चांगले शिमला मिरचीचे तुकडे आपण कापून घेतलेले परतवून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटं चांगले हे कापून घेतलेले शिमला मिरचीचे तुकडे आपल्याला परतवून घ्यायचे. हे बघा, 2-3 मिनिटं शिमला मिरची मी चांगली तेलावरती परतवून घेतलेली. ह्याच्यापेक्षा जास्त परतवायची नाही, फार मऊ करून घ्यायची नाही आपल्याला. शिमला मिरचीची भाजी करायच्या आधी शिमला मिरची तेलावरती 2-3 मिनिटं चांगली परतवून घेतली की शिमला मिरचीची भाजी चवीला अगदी मस्त लागते. आता आपण शिमला मिरची काढून घेऊया. आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला चांगला थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. आता मसाला आपल्याला बिना पाणी घालता
रवाळ असा वाटून घ्यायचा आहे। जर मसाला चांगला वाटला जात नसेल तरच एखादा चमचा पाणी घालायचं आणि मसाला रवाळ असा वाटून घ्यायचा, अगदी बारीक करायचा नाही। हे बघा, बिना पाणी घालता सगळा मसाला मी असा रवाळ वाटून घेतलेला आहे। टोमॅटो आपण घातलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटोला थोडंसं पाणी सुटतं आणि मसाला चांगला वाटला जातो। जर मसाला वाटला नाही गेला चांगला तरच पाणी घालायचं, नाहीतर बिना पाण्याचाच असा रवाळ मसाला वाटून घ्यायचा। असा रवाळच ठेवायचा म्हणजे शिमला मिरचीची भाजी अगदी चवीला मस्त लागते। आता शिमला मिरचीची भाजी करण्यासाठी तीच कढई मी गॅसवर ठेवले। आपण पळीभर तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। जिरे आणि 4-5 मिरी आपण तेलामध्ये घालूया। जिरे चांगले फुलू द्यायचे। जिरे चांगले फुललेले, आता आपण हिंग घालूया। आता हा पातळ असा उभा चिरून घेतलेला कांदा घालूया। 2-3 मिनिटं सोनेरी रंगावरती चांगला कांदा परतवून घ्यायचा आहे। हे बघा, 2-3 मिनिटं कांदा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे। आता आपण मसाले घालूया। बेडगी मिरची पावडर घालूया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर वापरू शकता। लाल तिखट, हळद, त्याच्यातच गरम मसाला आणि धने पावडर सुद्धा घालूया। चांगलं तेलामध्ये एकजीव करून घेऊया। आता वाटून घेतलेला सगळा मसाला आपण घालूया। आणि चांगला तेलामध्ये परतवून घेऊया। हे बघा, मध्यम गॅस करून 2-3 मिनिटं सगळा मसाला कच्चापणा जाईपर्यंत चांगला परतवून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून आपण मसाल्यामध्ये घालूया। मसाला सगळा चांगला एकजीव करून घ्यायचा। आता कसुरी मेथी घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। कसुरी मेथी मी हातावरती चोळून घेतलेली। सगळा मसाला एकजीव करून घेऊया। हे बघा, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून सगळा मसाला चांगला एकजीव करून घेतलेला आहे। आता 2 मिनिटांकरता आपण झाकण घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। आता 2 मिनिटं झालेले, झाकण उघडून बघूया। हे बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। मसाला चांगला एकदा हलवून घेऊया। दही घालूया 2 चमचे आणि चांगलं एकजीव करून घेऊया। हे बघा, दही चांगलं मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे। आता छान सगळा मसाला आपण हलवून घेऊया एकदा आणि 3 ते 4 मिनिटांकरता झाकून ठेवूया। गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता 3-4 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढूया। हे बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। एकदा सगळा मसाला चांगला आपण हलवून घेऊया। आता परतवून घेतलेली शिमला मिरची घालूया। सगळी शिमला मिरची मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया। मसाल्यामध्ये चांगली शिमला मिरची एकजीव करून घेतलेली। आता चवीनुसार मीठ घालूया। साधारण मी ते अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया। आता मसाल्यामध्ये चांगली शिमला मिरची परतवून झालेली आहे। आपण कप भरून गरम पाणी घालूया। चांगला आपण मिसळून घेऊया सारा मसाला आणि शिमला मिरची। हे बघा, पाणी घालून सगळी भाजी मी चांगली एकजीव करून घेतलेली। पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता भाजीमध्ये। पाणी घालताना पाणी गरमच करून घालायचं म्हणजे भाजी चवीला पण चांगली लागते आणि तरीही भाजीला मस्त येते।
आता आपण 5 ते 6 मिनिटांकरता गॅस मध्यम करून झाकण घालूया आणि भाजी चांगली शिजवून घेऊया। आपल्याला भाजी फार पण जास्त शिजवायची नाही। शिमला मिरची जास्त शिजली तर भाजी चवीला चांगली लागणार नाही। आपण शिमला मिरची आधी थोडीशी परतवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी इथे तयार होईल। आता 5 ते 6 मिनिट झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, भाजी अगदी मस्त शिजलेली आहे। भाजीला तरी सुद्धा अगदी छान आली। आता थोडीशी आपण वरून कोथिंबीर घालूया आणि भाजी चांगली हलवून घेऊया। हे बघा, आता गॅस बंद करूया आणि भाजीची कढई खाली उतरवून घेऊया। हे बघा, नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली शिमला मिरचीची चमचमीत भाजी आपली करून तयार झालेली आहे खाण्यासाठी। किती मस्त झाली आहे बघा। शिमला मिरचीची भाजी करताना 2 चमचे आपण गोड दही सुद्धा भाजीमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे भाजी अगदी चवीला छान झालेली। दही घालताना गोडसर असं दही भाजीमध्ये घालायचं, म्हणजे चवीला भाजी अगदी मस्त लागते। तर उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या सुद्धा आता कमीच मिळतात मार्केटला आणि महागही मिळतात। फळभाज्या एवढ्या तेवढ्या भाजी मार्केटला उन्हाळ्याच्या दिवसात मिळतात। तर तुम्ही सुद्धा अशी शिमला मिरचीची भाजी एकदा करून बघा। घरामध्ये मोठी माणसं, लहान मुलं अगदी आवडीने खातील। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अशी भाजी तुम्ही डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता। तर नक्की तुम्ही ही शिमला मिरचीची भाजी करून बघा। माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशी वेगळ्या पद्धतीने केलेली शिमला मिरचीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा।